नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अपूर्वा काम करत बसलेली असते आणि तेवढ्यात क्षितिजा तिच्याकडे आता बॉल कॅच करते. तेव्हा इथे अपूर्वाने बॉल पकडल्यानंतर अपूर्वा म्हणत असते, मार्ग सापडला. रागिनी पटवर्धन यांच्या केसमध्ये खोलावरती जाण्याचा मार्ग सापडला, असं आता अपूर्वा म्हणत असते. तेवढ्यातच इथे अपूर्वा म्हणत असते, क्षितिजा बाळा जरा इकडे येतेस का, मला थोडं बोलायचं आहे तुझ्याबरोबर. तेव्हा इथे अपूर्वा क्षितिजाला उचलते आणि झोपाळ्यामध्ये ठेवते आणि तिला म्हणत असते की आपण दोघीजणी छान आता एक खेळ खेळूया का, म्हणजे मी तुला काही प्रश्न विचारणार आणि तू त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. म्हणजे तुला जर कुणाचं काही सिक्रेट वगैरे माहिती असेल ना, तर मला सांगायचं. तू मला जेवढे सिक्रेट सांगशील ना, तेवढे चॉकलेट्स मी तुला देईन. मग चालेल का? तेव्हा इथे क्षितिजा म्हणते, हो चालेल. तुझ्याबरोबर खेळ खेळायला तसंही मला खूप आवडतं. तुझे गेम्स खूपच जास्त इंटरेस्टिंग असतात ना म्हणून. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, हो ना, मग चल ठीक आहे. आता मी तुला काही प्रश्न विचारेन, त्याची उत्तरं तू द्यायची. चालेल ना? तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, मला सांग बरं क्षितिजा, तुझ्या आईचं, भूमी आईचं पौर्णिमा मावशीवरती खरोखर प्रेम आहे का? म्हणजे तुला असं वाटतं की तुझ्या आईचं पौर्णिमा काकूवरती मनापासून प्रेम आहे? तेव्हा क्षितिजा म्हणते, हो, माझ्या आईचं पौर्णिमा काकूवरती मनापासून प्रेम आहे. तेव्हा प्रेक्षकांनो अपूर्वा म्हणते, नाही, मला असं वाटतं तुझ्या आईचं सगळ्यात जास्त प्रेम मानसी काकूवरती आहे ना, बरोबर ना? तर इथे तुझ्या आईचं प्रेम मानसी काकूवरती आहे की नाही? क्षितिजा म्हणते, नाही, सगळ्यात जास्त प्रेम आईचं माझ्यावरती आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, हो का लबाड, बरोबर बाजू घेतेस आईची. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता आकाश आणि भूमी दोघेजण जिना आता उतरत असतात. बघतात तर काय, इथे अपूर्वा क्षितिजाला प्रश्न विचारतच असते. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, क्षितिजा अजून एक प्रश्न विचारू का तुला? तुझे आई बाबा इथे बलदेव काका, त्याचबरोबर अथर्व काका यांच्याबरोबर काही बोलत असतात का गं? म्हणजे यांच्याबद्दल काही घरामध्ये बोलत असतात, ते दोघंजणं एकमेकांबरोबर भांडतात का? तेव्हा क्षितिजा म्हणते, अजिबात नाही, आई बाबा दोघेजणं कधीच भांडत नाही. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, बरं मग बलदेव काकाबद्दल काही बोलतात का, किंवा अथर्व काकाबद्दल काही बोलतात का? तेव्हा क्षितिजा म्हणते, अपूर्वा काकू खरं सांगू का, तू आता मला बोर करतेस. हा खेळ चांगला नाही आहे. तू मला नुसते घरातलेच प्रश्न का विचारतेस? तेव्हा इथे आकाश आणि भूमी दोघेजणं एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात. भूमीला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते आणि आकाशलासुद्धा, की इथे अपूर्वा इतक्या लहान मुलीची इथे आता चौकशी खेळ करत आहे, ही गोष्ट अजिबात त्याला आवडलेली नसते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अपूर्वा विचारत असते की बरं ठीक आहे, आता एक काम करतेस का तू क्षितिजा, मी तुला आता असा प्रश्न विचारणार आहे ना की त्याचं उत्तर तुला देता येईल. तेव्हा प्रेक्षकांनो अपूर्वा विचारत असते की क्षितिजा मला खरं खरं सांग बाळा, इथे तुझ्या आई बाबा रागिनी आत्यांबद्दल काही बोलतात का गं? म्हणजे रागिनी आत्या कुठे आहेत, तुला काही माहिती आहे? तेव्हा क्षितिजा म्हणते, हो मला माहिती आहे. तेव्हा अपूर्वा म्हणते, काय बोलतात आई बाबा, सांग बरं मला जरा. तेव्हा इथे क्षितिजा म्हणत असते की आई बाबा बोलत असतात की रागिनी आत्या ही चांगलीसुद्धा होती आणि थोडीशी वाईटसुद्धा होती, पण आता तिची तब्येत ठीक नाही आहे ना, म्हणून ती फॉरेनला गेली. त्यांना औषधं हवी आहेत ना बरं होण्यासाठी, म्हणून रागिनी आत्या फॉरेनला गेली आहे. तेव्हा अपूर्वा म्हणते, मग तुझे आई बाबा म्हणतात का की ती परत येणार आहे की नाही येणार, परत येणार आहे असं बोलत असतात? तेव्हा क्षितिजा म्हणते, हो, त्या कधीतरी परत येतील असं आई बाबा म्हणत असतात. तेव्हा इथे आकाश आणि भूमी दोघेजण आपले ऐकत आहेत की अपूर्वा इथे आमच्या मुलीला काय प्रश्न विचारते. तेव्हा इथे अपूर्वा विचारते, अच्छा, म्हणजे रागिनी आत्या परत येईल असं आई बाबा म्हणतात का? आणि तुला काय सांगितले की फॉरेनला औषधं आणायला गेलेत असं म्हणाले ना तुला? तेव्हा इथे क्षितिजा म्हणते, अगदी बरोबर. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, अजून बोल ना, अजून काय तुझ्या आईबाबांबद्दल तुला असं सिक्रेट माहिती आहे ते सांग ना मला. तेव्हा इथे आता ती म्हणते की कानामध्ये सांगते. तेव्हा क्षितिजा आता तिच्या कानामध्ये सांगायला जाते आणि तिच्या कानामध्ये ती तेच सांगते जे इथे तिला सांगायचं असतं.
तेव्हा इथे आता अपूर्वा म्हणत असते, क्षितिजा काय कानामध्ये तुला काय सांगायचं आहे? तेव्हा क्षितिजा तिच्या कानामध्ये आपली कुजबुज करते. तेव्हा अपूर्वा म्हणत असते, क्षितिजा आता रागिनी आत्या फॉरेनला गेल्यात, त्या परत येणार आहेत, त्या औषधं घेण्यासाठी गेल्यात. हे एवढंसं तुला कानामध्ये सांगायची काय गरज होती? ते तू उघडपणे सुद्धा सांगू शकली असतीस ना? तेव्हा इथे क्षितिजा म्हणत असते की ते सगळं मी मुद्दामून केलं तुला छेडण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अपूर्वा म्हणत असते, हो का? बरं ठीक आहे, तू बस इथे, मी 2 मिनटामध्ये आले हां. तेव्हा इथे अपूर्वा जाते आणि क्षितिजासाठी चॉकलेट घेऊन येते. तेव्हा इथे तिने आता क्षितिजाला चॉकलेट्स दिलेले असतात. तेव्हा अपूर्वा म्हणते की क्षितिजा तू माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर दिलीस ना, म्हणून हे चॉकलेट अपूर्वा काकूकडून तुझ्यासाठी. त्यानंतर प्रेक्षकांनो क्षितिजा चॉकलेट घेते आणि इथे भूमी आणि आकाश यांच्या रूममध्ये येते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी म्हणते की माझं बाळ ते खूप हुशार आहे माझी क्षितिजा. तेव्हा इथे क्षितिजा म्हणते, का पण आई? तेव्हा भूमी म्हणत असते, क्षितिजा मगाशी तुला इथे अपूर्वा काकू जे काही प्रश्न विचारत होती त्या प्रश्नाची एकदम व्यवस्थित आणि अचूक उत्तरं दिलीस तू, त्यामुळे मला तुझा खूप जास्त अभिमान वाटतोय. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की क्षितिजाला सांगितले की रागिनी पटवर्धन आजारी आहे म्हणून फॉरेनला औषध आणायला गेले. ते पण बरोबरच आहे म्हणा. आता इथे क्षितिजाला इतक्या लहान मुलीला खरं कारण कोण सांगेल? इथे खोटं नाटक सांगितलं जाईल ना. तेव्हा इथे आता अपूर्वाने ज्या पद्धतीने क्षितिजाला प्रश्न विचारलेले असतात तेव्हा अपूर्वा म्हणते, क्षितिजा जेव्हा इथे आता काकू तुला प्रश्न विचारत होती तेव्हा तू घाबरली नव्हतीस ना? तेव्हा इथे क्षितिजा म्हणते, नाही अजिबात घाबरले नव्हते. तेव्हा तुला कसं माहीत की मी बरोबर बोलले म्हणून? तुम्ही दोघेजण आमचं बोलणं ऐकलंत का? तेव्हा आकाश आणि भूमी म्हणतात, हो आम्ही दोघांनी तुमचं बोलणं ऐकलं, कारण आम्ही जिन्यावरतीच उभे होतो. आम्ही सुद्धा बघत होतो की तुला कसे प्रश्न विचारले जात आहेत, तू त्याची कशी उत्तरं देतेस हे आम्हाला सुद्धा बघायचं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश म्हणत असतो की क्षितिजा तुला जे सांगितलं ना तू तसं तसं बोललीस बाळा. तेव्हा इथे क्षितिजा म्हणत असते, हो ना, तुम्हाला दोघांना आवडलं ना मी जे काही बोलले ते? ती मला बोर करत होती आणि म्हणूनच मी सुद्धा तिला बोर केलं आणि तशीच प्रश्नाची उत्तरं दिली. तेव्हा इथे आकाश आणि भूमी दोघेजणं क्षितिजाला घेऊन बसलेले असतात. क्षितिजा म्हणते, आई बाबा मी बरोबर बोलले ना, तुम्ही सांगितलं होतं तसंच? तेव्हा इथे भूमी म्हणते, हो बाळा आम्ही तुला सांगितलं होतं ना, तू अगदी तसंच बोललीस. तेव्हा इथे भूमी आणि आकाश यांनी क्षितिजाला आधीच सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या असतात. इथे आता आकाश आणि भूमी म्हणत असतात की हे बघ क्षितिजा, आमचं ना काही काही सिक्रेट आहे शाळेमधलं वगैरे, तर आज आम्ही तुला सांगतो आमच्या शाळेतलं सिक्रेट. तेव्हा क्षितिजा म्हणते, ठीक आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की जेव्हा आम्ही लहान होतो ना शाळेमध्ये, तेव्हा मला शाळेत जायचा कंटाळा यायचा, पण नंतर इथे मला जेव्हा छान छान खाऊ मिळायचा तेव्हा मी शाळेमध्ये जायला निघायचो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता भूमी म्हणत असते, आणि क्षितिजा माझ्या लहानपणी मी काय करायचे, शाळेत असताना कसा डबा खायची सुट्टी व्हायची ना तेव्हा सगळेजण डबा खायचे, पण मी काय करायचे माहिती आहे, शाळा सुरू असताना इथे मध्येच मी हळूच डबा उघडायचे आणि खायचे, कारण मला भूक लागायची ना म्हणून. तेव्हा इथे क्षितिजा म्हणत असते, अरे वा किती छान आहे ही आयडिया. तेव्हा आकाश म्हणतो, नाही अजिबात नाही, असं कधीच करायचं नसतं, लेक्चर सुरू असताना डबा खायचा नसतो, हे बॅड मॅनर्स आहेत. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश अरे मी लहान होते ना तेव्हा. तेव्हा इथे आता क्षितिजा म्हणते, ठीक आहे आई, तू लहान होतीस ना म्हणून तू तसं करायचीस. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आणि मी काय करायचो माहिती आहे, मी शाळेमध्ये असताना इथे आमच्या वर्गातल्या मुलांच्या कॉलरमध्ये थंडगार पाणी ओतायचो. तेव्हा इथे क्षितिजा म्हणते, वा बाबा वा, खरंच तुमची आयडिया खूपच जास्त छान आहे. तेव्हा आकाश म्हणतो, पण कोणाला सांगायचं नाही हां, हे आपल्या तिघांच्यातच ठेवायचं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आकाश भूमी यांनी अजून एक महत्त्वाची गोष्ट तिला सांगितलेली असते की आता आपापल्या गोष्टींमधले जे सिक्रेट आहेत ना ते आपण तिघांमध्येच मर्यादित ठेवायचे. तेव्हा आकाश म्हणतो, क्षितिजा आता हे बघ,
आई बाबाचं काही सिक्रेट असेल ते आम्ही तुला सांगणार, तुझं काही सिक्रेट असेल ते तू आई बाबाला सांगायचं. म्हणजे आपल्याला एकमेकांचं सिक्रेट माहिती पाहिजे, पण बाकी कुणाला काहीही सांगायचं नाही. कळलं ना क्षितिजा बाळा? प्रॉमिस कर बरं. तेव्हा इथे आकाश, भूमी आणि क्षितिजा तिघेजण एकमेकांना प्रॉमिस करतात की कुणाला काहीही सांगायचं नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता क्षितिजाला सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या आकाश आणि भूमी या दोघांनी समजावून सांगितलेल्या असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, क्षितिजासुद्धा अगदी ते सगळं ऐकून आपल्या डोक्यामध्ये ठेवते. तेव्हा इथे आकाशने तिला सांगितलेलं असतं, कुणी काहीही प्रश्न विचारले, अगदी काहीही, रागिनी आत्यांबद्दलसुद्धा, तरीसुद्धा तुला जे सांगितले तू तेच बोलायचं, असं इकडे आकाश आता तिला म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाशला खूप आनंद होतो. पण तो एक गोष्ट भूमीला म्हणतो सुद्धा की मला इथे अपूर्वाचं वागणं अजिबात आवडलेलं नाही आहे. नाही, मान्य आहे की तिने हे जे काही केलं ते तिच्या फायद्यासाठी होतं, पण केलं मात्र चुकीचंच. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता क्षितिजाला खेळायला जायचं असतं. तेव्हा इथे भूमी तिला उतरते आणि त्यानंतरला क्षितिजा खेळायला जाते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की हे बघ भूमी, मला अजिबात आवडले नाही आहे अपूर्वाचं वागणं. तिला काय गरज होती? आपल्याला प्रश्न विचारते तर विचारतेच, पण आता तर तिने हद्दपार केली आहे. बलदेव, मानसी, त्याचबरोबर अथर्व, सगळ्यांशी बोलून झालं तिचं. आणि आता शेवटीला आपल्या मुलीजवळसुद्धा ती बोलली. नाही, मला माहिती आहे इथे सर्व पोलिसांची ही एक गोष्टच असते, म्हणजे लहान मुलांना विक्टिम बनवायचं आणि त्यांच्याकडून सगळं काही सत्य वधून घ्यायचं, ही ट्रिकच असते त्यांची, नाही का? पण इथे अपूर्वाने ती ट्रिक घरामध्ये वापरायची नव्हती ना. क्षितिजाला एवढे मोठमोठे प्रश्न विचारायची काय गरज होती? मला हे वागणं तिचं अजिबात आवडलेलं नाही आहे. यापुढे जर तिने असं काही करण्याचा प्रयत्न केला तर माझ्यासारखं वाईट कुणीही नसेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव काम करत असतो. तेव्हा तिथे अपूर्वा येते आणि म्हणते, बलदेव, का रे, काय चाललं आहे तुझं? तेव्हा बलदेव म्हणत असतो, काही नाही गं, माझं महत्त्वाचं काम आहे. इथे जुने जुने जे डॉक्युमेंट्स आहेत ना, ते कामानिमित्त बघायचे आहेत. नवीन प्रोजेक्टला सुरुवात करायची आहे ना, तर त्या पेपरवरती आकाशची सही लागणार आहे, म्हणजे मग इथे प्रोजेक्टला सुरुवात होईल. तेव्हा इथे आता अपूर्वा म्हणत असते की बलदेव, हे काम आहे, हा जो नवीन प्रोजेक्ट आहे तो तुझ्याच अंडर आहे ना पूर्णपणे, म्हणजे तूच त्याच्यामध्ये लक्ष घालतोयस ना? तेव्हा इथे बलदेव म्हणतो, हो, सध्या तरी लक्ष मीच घालतोय. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, मी काय म्हणते, मग याच्यावरती आकाशची सही का हवी आहे? म्हणजे आता प्रोजेक्ट जर तू लक्ष देतोयस, तुझ्या अंडर सगळ्या गोष्टी जर घडत असतील, तर मग अथॉरिटी म्हणून फक्त आकाशची सही का? तुझी सही नाही चालणार का? तेव्हा इथे बलदेव तिच्याकडे बघतच राहतो. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, कसं असतं ना बलदेव, जोपर्यंत आपल्यावरती एखादी जबाबदारी इथे पूर्णतः पडत नाही ना, तोपर्यंत आपण सिरियसली काम नाही करत. आता आमच्याच इथे प्रोफेशनमध्ये बघ ना, मी एक इन्स्पेक्टर जरी असले तरी आम्हालासुद्धा इथे आता आम्हालासुद्धा पोझिशन असतातच ना. आणि जेव्हा आपल्यावरती एक जबाबदारीचं काम पडतं ना, तेव्हा आपण आपलं काम अजूनच सिरियसली करायला लागतो. आता बघ ना, इथे तू तुझं काम करतोच आहेस, पण सहीसाठी तुला आकाशकडे जावं लागतेच ना. मग आता ती सही जर तू केलीस तर तुझी जबाबदारी अजून वाढेल आणि अजून तू प्रामाणिकपणे काम करशील, मला असं वाटतं, आणि बिझनेसमध्ये तुझा मोठा हातभार लागेल. हे बघ बलदेव, आता मी तुला अजून एक गोष्ट समजावून सांगते. तू असू दे किंवा अथर्व असू दे, तुम्ही दोघेजणं तुमच्या तुमच्या लेवलला खूप छान काम करता, जबाबदारीची कामं करता. मग तुम्हीसुद्धा सह्या वगैरे केल्या पाहिजे ना. प्रत्येक वेळेला तुम्ही आकाशला डिस्टर्ब का कराल? म्हणजे जर काही अडचणी निर्माण आल्या तर तुम्हीसुद्धा पुढाकार घेऊन बोलला पाहिजेत ना, स्टँड घेतला पाहिजेत. प्रत्येक गोष्टीला तुम्ही काय आकाशला इन्व्हॉल्व करणार आहात का? तेव्हा इथे अपूर्वा म्हणते की मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपल्या लग्नाच्या आधी तू माझी व्यवस्थित काळजी घ्यायचास, पण लग्न झाल्यापासून जरा जास्तच काळजी घेतोयस, असं नाही वाटत का तुला? आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की तू सुद्धा आहे ना, सगळी जबाबदारी स्वतःवरती घे, अथॉरिटी तुझ्याकडे मागून घे. झालाच तर कंपनीला त्याचा फायदाच होईल. तेव्हा इथे अपूर्वा कान भरायचं काही थांबत नसते. तिने इथे बलदेवचा सुद्धा व्यवस्थित ब्रेनवॉश केलेला असतो. तो म्हणतो, ठीक आहे, मी आता भूमीबरोबर आणि आकाशबरोबर बोलतो आणि त्याला सांगतो की अथॉरिटी आमच्याकडे सुद्धा आली पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो,
इथे आता मानसी म्हणत असते की अथर्व, तुझी बॅग वगैरे भरून रेडी आहे, ताई तुझा टिफिन घेऊन येतच असेल. तेव्हा इथे अथर्व म्हणतो की टिफिन कशाला? तेव्हा मानसी म्हणते कारण तुला भूक लागल्यानंतर तू कॅन्टीनमधलं ते अरबट चरबट तेलकट खाऊ नये ना म्हणून. तेव्हा इथे आता अथर्व म्हणत असतो हो का, मग ठीक आहे, दे तू मला डबा. त्याच्यामध्ये ड्राय फ्रूट्स, खाकरा, फाफडा जे काही असेल ते भरून तू मला खायला देत जा ना. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते हो हो हो, हे सगळं तुला जर खायला दिलं ना तर तू सुद्धा अगदीदा पुरीसारखा फुगत जाशील, पाणीपुरीसारख्या पुरीसारखा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानसी आणि अथर्व यांची आता गंमत जम्मत सुरूच असते. तेवढ्यातच इथे बलदेव आलेला असतो आणि बलदेव म्हणत असतो की अथर्व, काय चाललं रे तुमच्या दोघांचं? माझं तुझ्याकडे एक काम आहे म्हणून मी इथे आलो आहे. तेवढ्यातच भूमीसुद्धा टिफिन घेऊन आलेली असते. तेव्हा बलदेव म्हणत असतो की अथर्व, अरे या पेपरवरती ना आकाशच्या सह्या घ्यायच्या आहेत आणि हेड ऑफिसला नेऊन द्यायचं आहे. पण इथे आता अपूर्वाचा दात दुखतोय ना, तेव्हा तिला घेऊन मी डेंटिस्टकडे चाललो आहे. तेव्हा तू जाशील का आकाशच्या सह्या घेऊन इथे मेन ऑफिसला जाशील? तेव्हा इथे अथर्व म्हणतो ठीक आहे, जाईन मी मेन ऑफिसला, पण माझंसुद्धा ऑफिसमध्ये खूप काम होतं रे, मलासुद्धा फिरून फिरून जावं लागेल. तेव्हा इथे भूमी म्हणते ठीक आहे ना अथर्व, आजच्या दिवस तू जरा मॅनेज कर, बलदेव दादाला जाऊ दे. तेव्हा इथे अथर्व म्हणतो बरं ठीक आहे, मी आकाशच्या सह्या घेतो आणि हेड ऑफिसला जाऊन देतो. अपूर्वाचा इथे दात दुखत असतो तेव्हा ती डेंटिस्टकडे जायला निघालेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे अपूर्व आधीच म्हणालेली असते की घरातलं वातावरण दूषित करणार म्हणजे करणार आणि त्याचसाठी तर ती इथे आली आहे, संपूर्ण महाजन कुटुंबाला त्रास देण्यासाठी, त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी. तेव्हा इथे भूमी येते आणि बलदेवला म्हणत असते की दादा 1 मिनिट थांबतोस का, मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे. म्हणजे बघ ना रे, अपूर्वाचं वागणं तुला थोडं विचित्र वाटत नाही का? का ती रागिनी आत्यांच्या खोलात इतकी जाण्याचा प्रयत्न करते? झालं गेलं सगळं विसरून आता जसं सगळं सुरळीत चांगलं आहे तसं राहायला नको का? काय गरज आहे इथे रागिनी आत्यांची केस रिओपन करण्याची? तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की एकदा तू जरा त्या अपूर्वाजवळ बोलून घे. आणि दादा, काल अपूर्वाने आमच्यासाठी जे ग्रीटिंग वगैरे तयार केलं, आम्हाला स्पेशली तिने थँक्यू म्हणाली, ते मला खूपच जास्त आवडलं हां. तेव्हा इथे बलदेव म्हणतो हो ना, अगं आहे ती थोडीशी तापट स्वभावाची, मी काही नाही म्हणत, पण ती आहे ना खूप चांगलीसुद्धा आहे. आधी रागवते आणि नंतर राग घालवण्यासाठी प्रयत्नसुद्धा ती करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अपूर्व आता विचार करत असते की मी काय करू? बलदेव दादाचा तिने व्यवस्थितरित्या ब्रेन वॉश केलेला आहे, त्यामुळे आता बलदेव दादाला तिच्या बाजूने करून ती घरामध्ये अजूनही काहीतरी कांड करू शकते, असं इकडे आता अपूर्वाबद्दल इथे भूमीलासुद्धा वाटत असतं. भूमीला आता संशय आलेला असतो तिच्यावरती की नक्कीच काहीतरी आम्हाला धोका देण्याबद्दल काम करत आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमीला आठवतं की कशा पद्धतीने इथे आता त्यांना फसवण्यासाठी एक माणूस आलेला असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता सगळेजण एकत्र असतात. इथे आता अपूर्वाला मी समजावून सांगेन असं बलदेव म्हणत असतो की या रागिनी पटवर्धनच्या केसमध्ये जास्त इन्व्हॉल्व होऊ नकोस आणि तिच्यापासून लांब राहा असं मी सांगेनच. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की अपूर्वा बलदेव दादाचं ऐकेल असं वाटत नाही आहे, कारण ती बलदेव दादाचंच ब्रेन वॉश करायला लागले, मला कळतं आहे ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमीला फोन आलेला असतो आणि आकाशला की लवकरात लवकर खाली या, कारण कुणीतरी तुम्हाला भेटायला आलेला आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे एक माणूस हुडी वगैरे घेऊन उभा असतो आणि त्यानंतर तो इथे आकाश म्हणतो काय झालं, कोण आहात तुम्ही? तेव्हा इथे तो माणूस पटकन बंदूक काढतो आणि इथे आकाश आणि भूमी या दोघांना मारण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा भूमी इथे खूपच जास्त घाबरलेली असते.